ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये शेवटचा वार चैतन्य करणार असतो. म्हणजे आता साक्षीचं काम तमाम करण्यासाठी चैतन्य आत्तापर्यंत गप्प बसलेला असतो, पण कोर्टामध्ये शेवटचा वार आणि असा निर्णायक वार की आत्तापर्यंत अर्जुनने सिद्ध केलेलं असतं की साक्षी ही त्या रात्री त्या मोकळ्या मैदानावरती गेलीच नव्हती. त्या मोकळ्या मैदानावरती नव्हती. तिने शिवानीला लाच दिली, शिवानीला धमकी दिली आणि तिच्याकडून हे सत्य कळून घेतलं. हे सगळं जरी सागर इकडे आता अर्जुनने सिद्ध केलं असलं तरीसुद्धा आता गोष्ट बाकी असते, ती म्हणजे त्या रात्री. पण त्या रात्री साक्षी ही आश्रमात होती असा पुरावा धमाकेदार शेवटी स्वतःच साक्षीचा वकील चैतन्य दिल्यावरती कोर्टामध्ये फुल धमाका झालेला असतो. म्हणजे पहिलीच अशी केस असते की स्वतःच आपल्याच वकिलांनी आपल्याविरुद्ध पुरावा दिलेला आहे, पण तो पुरावा सहजासहजी नाही तर वेगळ्या पद्धतीने दिलेला असतो. आणि तो काय पद्धत आहे, काय पुरावा आहे आणि शेवटी मधुभाऊंना जामीन तर साक्षीला अटक कशी झाली, चैतन्यने काय डाव टाकलाय ह्या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता इकडे शिवानीने साक्ष दिल्यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो शिवानीची साक्ष म्हणजेच शिवानीची आधीची साक्ष ज्या वकिलांनी घेतले रविराज किल्लेदार ते सुद्धा शिवानीला काही प्रश्न विचारतील. म्हणजे तिने खरं तर रविराज किल्लेदार यांच्यासारख्या मातब्बर वकिलाला पण फसवलंय. रविराज किल्लेदार बोलण्यासाठी उभे राहतात आणि ते म्हणतात सगळ्यात पहिले मी कोर्टाची माफी आणि अर्जुन सुभेदार यांचे आभार मानू इच्छितो. म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये माझ्या हातून खूप मोठी चूक होण्यापासून जर कुणी मला वाचवलं असेल तर तो आहे अर्जुन सुभेदार. मी आत्तापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये एकही खोटी केस लढलो नाही, पण का कुणास ठाऊक ही केस घेताना माझ्या मनात तो विचारच आला नाही की मी काहीतरी चुकीचं करतोय. एक नाही तर दोन केस मी चुकीच्या घेतल्या, एक महिपती शिकरे आणि एक साक्षी शिकरे. ती केस मी मागच्या वेळेला सोडलेली आहे. पण मला आता इकडे शिवानी जाधवला विचारायचं आहे की या सगळ्या प्रकारामध्ये तिने खोटी साक्ष दिली, पण आत्ता तिला खरी साक्ष देण्याची उपरती कशी झाली. यावरती शिवानी सांगते खरं तर माझ्याकडे सायली सुभेदार आल्या होत्या आणि त्यांनी मला माझ्या वडिलांची शपथ घातली आणि त्यांनी मला माझ्या वडिलांचं पुढे दृश्य दाखवलं आणि त्या म्हटल्या की तुझ्या एका खोट्या साक्षीमुळे माझे वडील आज तुरुंगात आहेत. जर तू खरी साक्ष दिलीस तर माझ्या वडिलांना सुटण्यासाठी मदत होईल, एका निरपराधाला सुटण्यासाठी मदत होईल. आता इकडे सायलीचं बोलणं ऐकून मला खूप भावून आलं आणि म्हणून मी खरं बोलण्याचा निर्णय घेतलाय. या सगळ्यामध्ये माझ्या आईच्या जीवाला पण धोका आहे, तरी कोर्टाने माझ्या आईला प्रोटेक्शन द्यावं. रविराज म्हणतात तू सत्याची बाजू घेतलीस त्यामुळे तुला नक्कीच मदत करण्यासाठी मी नेहमी तत्पर असेन. या सगळ्यामध्ये आता मात्र अर्जुन बोलतो की आता विरोधी पक्षाच्या वकिलांना जर काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. चैतन्य म्हणतो मला एवढंच विचारायचं आहे की मागच्या वेळेला तुम्ही दिलेली साक्ष ही खोटी होती आणि आत्ता खरी होती, हे कशावरून आम्ही विश्वास ठेवायचा हे तर अर्जुन सुभेदार यांनी दाखवलेलं आहे. त्यांनी तो व्हिडिओ दाखवलेला आहे, पण या व्हिडिओमध्ये साक्षी तुम्हाला बोलताना दिसते की तुम्ही हे सगळं सांगा. खरं सांगू का तर साक्षी शिकरे ह्या खूप घाबरल्या होत्या आणि त्यांनी कोर्टासमोर आपल्याला काही पुरावेच द्यायला नाहीत म्हणून हा खोटा पुरावा सिद्ध केला. पण तरीसुद्धा एक गोष्ट अनुत्तरित राहते आणि ती म्हणजे साक्षी शिकरे आश्रमात होत्या किंवा साक्षी शिकरेने खून केलेला आहे. ही गोष्ट कशी तुम्ही सिद्ध करणार आहात. यावरती अर्जुन म्हणतो हे बघा तुम्हाला जे काही बोलायचं ना ते स्पष्ट बोला. त्या इकडे नव्हत्या, त्यांनी ही खोटी साक्ष निर्माण केली. याचाच अर्थ हे होतो की त्या आश्रमात होत्या हे त्यांना लपवायचं होतं. असं म्हटल्यावरती मग मात्र आता मधुभाऊंना बोलण्याची संधी दिली जाते. मधुभाऊ म्हणतात त्या रात्रीची सगळी घटना मी कोर्टासमोर मांडू इच्छितो. असं म्हणत मधुभाऊ सांगायला लागतात की सगळ्यात पहिले मी पैशाची व्यवस्था करण्यासाठी माझ्या मित्राला भेटायला गेलो होतो. मित्राला ज्या वेळेला भेटायला गेलो तेव्हा मी घरी यायला उशीर झाला. घरामध्ये कुणीच नव्हतं, पण घरातले एका रूममधले लाईट्स चालू होते. ज्या वेळेला एका रूममधले लाईट चालू होते मी तिकडे गेलो. मी तिकडे गेल्यावरती इकडे विलास साक्षी हे दोघं जण होते. ते दोघं जण माझ्या कपाटामध्ये काहीतरी शोधत होते. मी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी
बंदूक काढली, म्हणजे साक्षीने बंदूक काढली आणि आता मालावरती मारण्यासाठी गेलं. त्या झटापटीत विलास गेला. पण या सगळ्यामध्ये एक चौथी व्यक्ती सुद्धा होती, ज्या चौथ्या व्यक्तीने माझ्या डोक्यावरती मागून हल्ला केला. कारण मला समोर विलास आणि साक्षी दिसत होते आणि मी असे आम्ही तिघं जण असताना तिकडे चौथी व्यक्ती कोणीतरी होती, जिने माझ्या डोक्यावरती हल्ला केला. ती व्यक्ती कोण होती हे मला काहीच कळालेलं नाहीये. तर कोर्टासमोर ती व्यक्ती कोण होती हा खुलासा झाला ना, तर आपल्याला पुढची केस सोडवायला सोपं जाईल. मधुभाऊ एका वकिलासारखे बोलत होते आणि हा आत्तापर्यंत पॉईंट कोणाच्याही लक्षात येत नसतो. अर्जुन म्हणतो मधुभाऊंचा हा पॉईंट व्हॅलिड आहे. त्यामुळे त्या रात्री तिकडे चौथी व्यक्ती कोण होती हे सिद्ध करण्यासाठी आपण मोबाईल सर्व्हिलन्सची मदत घ्यावी आहे. कारण त्या रात्री त्या एरियामधले मोबाईल कोणते कोणते ॲक्टिव्ह होते आणि या गुन्ह्याशी संदर्भात किती लोकांचे मोबाईल तिकडे ॲक्टिव्ह होते हे आपण शोधू शकतो आणि काहीतरी एक आपण कन्क्लुजन काढू शकतो. असं म्हणत अर्जुन कोर्टाकडून परवानगी मागतो. जज साहेब परवानगी देतात. पण या सगळ्यामध्ये आता साक्षी आणि प्रिया या दोघी अडकणार असतात. कारण परवानगी काढली जाते साक्षीसाठी आणि त्या चौथ्या व्यक्तीसाठी. साक्षीचं तर मोबाईल तिकडे ॲक्टिव्ह असणारच असतो, पण चौथ्या व्यक्तीचा मोबाईल ॲक्टिव्ह असतो, ती म्हणजे प्रिया, जी आत्तापर्यंत फक्त साक्षीच्या बाजूने साक्ष देत असते. पण आत्तापर्यंत ती त्या आश्रमात होती असा कुणीही उल्लेखसुद्धा केलेला नसतो. पण या सगळ्यामध्ये प्रियासुद्धा अडकणार असते. साक्षी विचार करते, हा चैतन्य मठ्ठ्यासारखा काहीच बोलत नाही आहे, काय ह्याला बोलावं तरी काय. त्यावरती चैतन्य म्हणतो, माझ्या अशिलाची बाजू खरी आहे, त्यामुळे माझ्या अशिलाचे जितके नंबर आहेत तितके नंबर मी द्यायला तयार आहे. इथे चैतन्यने मोठा डाव साधलेला असतो. कारण साक्षीकडे बऱ्याच नंबर असतात आणि ते नंबर ती आता कोर्टासमोर न आणण्यासाठी धडपडणार असते, जेणेकरून जो नंबर घरी ठेवून गेलेली आहे तोच नंबर कोर्टात देऊन कोर्टामध्ये हे सिद्ध करणार असते की मी त्या ठिकाणी नव्हते. पण चैतन्यने आयत्या वेळेला बाजी मारत साक्षीचाच खरा नंबर म्हणजे साक्षीचेच बरेचसे नंबर कोर्टासमोर दिलेले असतात. साक्षीचे बरेचसे नंबर कोर्टासमोर दिल्यामुळे मग मात्र आता कोर्टामध्ये एकच गडबड होते. साक्षी विचार करते, मूर्ख आहे का हा, म्हणजे मी हे सगळं अडकवण्याचा सोडवण्याचा प्रयत्न करते, पण या मूर्खाच्या खरेपणापायी आता माझे नंबर जर का इकडे गेले तर त्यातला कोणता तरी नंबर तिकडे ॲक्टिव्ह दिसणार आणि या चैतन्याने मूर्खांनी काय गोळ घालून ठेवला असं म्हणत साक्षी स्वतःवरती चिडलेली असते. फायनली आता इकडे चैतन्यनेच खूप मोठा पुरावा देत शेवटचा डाव साक्षीचा साधलेला असतो. या सगळ्यामध्ये तातडीने त्या एरियामधले मोबाईल शोधण्यासाठी सांगितले जातात आणि इथेच साक्षी पूर्णपणे अडकलेली असते. आता मात्र दुसऱ्या हिअरिंगच्या वेळेला सगळे मोबाईल नंबर आणि सगळे तिकडे ॲक्टिव्ह असलेले सगळे नंबर आता आणल्यावरती साक्षीचा त्या 5 नंबरपैकी एक नंबर आणि त्यातच प्रियाचा नंबर ॲक्टिव्ह असतो. त्यामुळे कोर्टामध्ये त्या रात्री साक्षी आणि प्रिया या दोघीजणी तिकडे हजर होत्या खुनाच्या दिवशी हे सिद्ध होतं. म्हणजे एकावरती एक अनेक पुरावे तर समोर आलेलेच असतात, पण शेवटचा वार चैतन्यने कोर्टात केलेला असतो, तो साक्षीला कळालेला पण नसतो. पण या सगळ्यामुळे साक्षी हदरते. चैतन्यने नंबर देऊन मोठा गोंधळ तर केलाय, पण चैतन्य अडकलेला पण नसतो. म्हणजे अजूनही साक्षीचा चैतन्यावरती पूर्णपणे अविश्वास दाखवण्याचं काही घडलेलं पण नसतं. म्हणजे एका दगडात 2 पक्षी मारत चैतन्यने बरोबर कार्यक्रम करत आता मात्र साक्षी आणि आता प्रिया या दोघींचा पण अडकवण्याचा कार्यक्रम झालेला आहे. या सगळ्यामध्ये आता रविराज प्रियाला काय विचारणार, प्रिया काय उत्तर देणार, पाहणं रंजक ठरणार.